हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आता सकाळचे 9 वाजलेले आहेत. माझी सकाळची कामे झालेली आहेत, डब्बा वगैरे झालेला आहेत, मुलं झोपलेलीच आहेत. तर तोपर्यंत म्हटलं मी देवपूजा करून घेते. आणि हे हार आहेत आमचे दररोज आपले हार येतात. एक काका आहेत, त्यांचे असतात दर महिन्याला, त्यांचे महिना टू महिना हार असतात. ते पाहू शकता मुले झोपलेली आहेत. आता मी आवरून घेते. अगोदर देवपूजा मला करायची आहे आणि त्यानंतर मग पुढचं रुटीन तुमच्याशी शेअर केली. ते पाहू शकता देव घेतलेले आहेत, धुवून वगैरे झालेले आहेत माझे स्वच्छ चांगला. आणि आहे आमचा गणपती. हा गणपती खूप पूर्वीपासून आम्ही आणलेला आहे. सान्विका ज्यावेळेस आपल्या पोटात होते तेव्हापासून. तर त्याची पण आता पूजा वगैरे करायची आहे. ते पाहू शकते हार आहे, तो गणपती बाप्पाला हार घातला आहे. आणि त्यानंतर त्याला आपण ते पाहू शकता हे जे आहे गुलाल वगैरे गणपतीला लावून घेत आहे. तर दररोज सकाळची अशीच आपली पूजा असते. मुलं झोपत आहे तोपर्यंत. आणि इथे पाहू शकता हा आहे चंदनाचा टिक्का. खूप छान आहे आणि सगळ्या देवांना मी लावते. मला पण आवडतो चंदनाचा टिक्का. तर पहिल्यांदा इथे गणपती बाप्पा आहे. त्या गणपती बाप्पाला त्याच्या जागेवर मस्त इथे ठेवणार आहे. तर आमचा देवारा छोटा आहे त्यामुळे गणपती तिथे बसत नाही. ते इकडे एक बारीकसा कपडा टाकलेला आहे लाल कलरचा, त्यावर इथे गणपती मी ठेवलेला आहे. मला चौरंग आणायचा आहे गणपतीसाठी छोटासा, पण जागा कमी असल्यामुळे देव ठेवता येत नाही सगळे बारीक. आपले देवघरातले देव पण असतात छोटे जे चला तर इथे आता मी देवारा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे. इथे स्वामी समर्थांची प्रतिमा आणि इथे हे सगळे देव स्वच्छ करून घेतलेले आहे. तर इथे हे सगळे हाय हॅलो नमस्कार, मी लता सहकुटुंब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे. आज आहे डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस, म्हणजे 31 आहे. प्रत्येकजण काही ना काही प्लॅन करतच असतात. तर आम्ही पण असाच एक छानसा प्लॅन केलेला आहे. आज मुलांना पण सुट्टी आहे. तर आज आम्ही 31 आहे, या वर्षाचं लास्टचा दिवस आहे. तर म्हटलं चला मस्त मुलांना फिरायला घेऊन बाहेर जाऊया. त्यांना पण छान एक मस्त वेगळ्या वातावरणात आणि एन्जॉय करायला मिळेल. तर आज आम्ही एका छानशा ठिकाणी जाणार आहे. तेच तुमच्याशी ब्लॉगमध्ये शेअर केलं जाईल. आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला उद्याच्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आजच. तर इथे पाहू शकता माझी देवपूजा झालेली आहे. मस्त छोटीशी रांगोळी काढलेली आहे. आणि हे आहे आमचं छोटंसं देवघर. खूप छान वाटतं. सकाळ सकाळी मी दत्तांची जी गाणी असतात ती लावते आणि पूजा करते. ते छोटे छोटे मोठ्यांपासून छोटेसे हार पण आणले ते आहे. इथे पाहू शकता स्वामी समर्थांचा फोटो आहे. इकडे आपला गणपती बाप्पा आणि इकडे आपले ब्लूटूथ चालूच आहे. तर सकाळी मस्त देवपूजा झालेली, मस्त प्रसन्न वाटलं. दररोज सकाळचा असा दिवस खूप छान मस्त जातो देवपूजा केल्यानंतर. सर्वांना नवीन वर्षाच्या 2024च्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळीच तुम्ही पाहू शकता माझी सकाळची देवपूजा मस्तपैकी झालेली आहे. आणि आता सगळं आवडलेलं आहे. आज मस्त प्लॅन करणार आहे. मुलांना पण सुट्टी आहे. तर जवळच इथे नेरूळला एक 7 वंडर पार्क आहे, जे आपली जगातली 7 आश्चर्य आहेत ती तिथे आहेत. त्याच्या प्रतिकृती आहेत, त्या पाहायला आम्ही जाणार आहोत. तर सकाळचं सर्व आवरलेलं आहे. आता मी माझं उरकते आणि तुम्ही पण आमच्यासोबत चला. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनल जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला आता आम्ही पटापट आवरतो आणि संध्याकाळचं पण मस्त दिवस शो असतो, तो पण तुमच्याशी शेअर करतो. चला तर मग व्हिडिओ पुढे कंटिन्यू केला. तर आमचं आवरलेलं आहे. तेवढं तिथे पार्सल आलं आहे. आम्ही ऑनलाईन आमच्या दक्ष बाळासाठी कोलगेट मागवतो, जे आयुर्वेदिक असते. त्यामध्ये लवंग, कडुलिंबाची पाने वगैरे असतात. काय दक्ष बघू कोलगेट. हे दक्ष काय आहे तुला? तुझी कोलगेट आहे. आता नका पुढू. ए नका पुढं, नको एकच बघू. ही आहे आमच्या दक्षसाठी ऑनलाईन मागवली आम्ही कोलगेट. ही अशी कोलगेट ह्याच्यामध्ये जरा आता हे तुला एक दीदीला. चला तर आम्ही आता निघालो आहोत, फिरायला चाललो आहे मुलांना घेऊन. तर दक्ष बाळ तर खूप खुश झाले आहे. ते जवळ आहे नेरूळला, तिथे आम्ही चाललेलो आहोत. तर तुम्ही पण आमच्यासोबत चला. आणि तो पण खूप गाडीवर, तर त्याला खूप एन्जॉय करतो आणि मस्त वाटतं. बाहेर क्लायमेट पण खूप छान आहे. अशा प्रकारे मी याच्यावर ज्वेलरी घातलेली आहे. सिल्वर कलरची ज्वेलरी ह्या ड्रेसवर मॅच होते ती घातली. तर फायनली आम्ही 7 वंडर्स पार्कवर पोहोचलेलो आहेत. मी इथे तिकीट पण घेतलेले आहे. पर पर्सनसाठी 35 रुपये आणि लहान मुलांसाठी 25 आहे. इथे पाहू शकता आतला व्ह्यूज खूप छान आहे, खूप सुंदर दिसत आहे. पाहू शकता पहिल्यांदा गेल्या पहिल्यांदा तुम्हाला असंही
एकावर एक असलेलं बुकचं स्टे दिसते स्ट्रक्चर. आणि इथे आहे स्ट्रॉबेरी. असे मुलांसाठी पण खूप खेळण्यासाठी ते भरपूर आहे जागा. आणि पूर्ण पाहू शकता एरिया खूप मोठा आहे. मी तुम्हाला ओव्हरलुक सगळा एरिया दाखवते. आणि इथे बसण्यासाठी आहे, तिथे मुले पण खेळू शकतात. आणि जे काही पालक वगैरे आलेले आहेत आपण जातो तिथे बसू शकतो मस्त आरामात. आणि इथे पाहू शकता आहे मॅप. पूर्ण गार्डनमध्ये कुठे काय आहे सगळं नकाशामध्ये मेन्शन केलेलं आहे. जगातले 7 आश्चर्य यामध्ये तुम्ही पाहू शकता असणार आहे. चला तर आता तुम्हाला पूर्ण 7 वंडर पार्क दाखवते. मस्त आहे ना दक्ष. स्ट्रॉबेरी मध्ये बसलंय का? हा हाय फोटो काढा त्याच्यातून. मस्त वाटतंय ना, पण आज ऊन नाही. तर इथे पाहू शकता जगातली जी 7 नवीन आश्चर्य आहेत त्यांचं इथे पण मेन्शन केलं आहे की कोणकोणते. आणि हा नकाशा आहे, याच्यामध्ये कोणकोणते 7 आश्चर्य आहेत ते यामध्ये दाखवलेले आहे. तर पाहू शकता नकाशामध्ये सगळे तुम्हाला दिसेल. तिथे पाहू शकता जगातील जी 7 आश्चर्य आहेत ती इथे आहेत, मॅपमध्ये आहेत. चला तर एक एक आपण पाहूया. तर इथे समोर पाहू शकता इथे एक वास्तुकला आहे आणि ज्याचं नाव आहे मे बी चिंचन इस्ता म्हणून आहे. तर ही एक चिंचन इस्ता पाहू शकता. हे चिंचन इथे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळेल की नेमकं काय आहे त्या वास्तू सगळं महत्त्व. आणि याची जी उंची आहे जी 24 मीटर इतकी आहे. आणि त्याच्या चारही बाजूने पायऱ्या आहेत 91 अशा मिळून आहे. आणि शेवटची जी पायरी आहे ती आहे 365. अशा टोटल 300 वर्षाच्या 365 या पायऱ्या आहेत. तर खूप छान मस्त वाटलं. हे प्रतिकृती आहे परंतु हे पाहायला पण खूप छान होतं. प्रत्यक्ष आपण लगेच काही तिकडे जाऊ शकत नाही. चला तर आता पुढची नेक्स्ट ते तुम्हाला प्रतिकृती दाखवतो. तर मी मुलांना थोडंफार सांगितलं आहे परंतु त्यांचं नुसतं खेळण्याकडे लक्ष आहे. तिकडे पाहू शकता साईडला खेळण्यासाठी खूप आहे मुलांना गार्डनमध्ये, तर तिकडे पळालेली आहेत. तोपर्यंत त्यांच्यावर लक्ष पण ठेवायला लागते. नाही ते पाहू शकता दक्ष आहे, सान्विका गेली खेळायला. तर चला तर इथे या दुसरा आपल्या जगातला आश्चर्य आहे क्रिस्तो रेंदेतोर आहे. हे येशू ख्रिस्तांचा जगातील सर्वात मोठा पुतळा आहे. ते पाहू शकता येशू ख्रिस्तांचा पुतळा आहे. आणि इथे संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल नेमकी सगळी त्याची उंची किती आहे आणि किती आहे. त्यानंतर पुढे आपण पाहूया इथे आहे 3 नंबरचा कोलोसियम जो एक थिएटर आहे. त्यामध्ये हे कोलोसियम हे शहरातल्या मध्यभागी असलेलं आहे. हे कॉन्क्रीट आणि दगडाने बांधलेलं हे खुले थिएटर आहे. यामध्ये 50,000पेक्षा जास्त प्रेक्षक बसतील अशी जागा आहे. आणि ओपन आहे, पाहू शकतो ओपन आहे. इथे कला संगीत सगळ्या क्षेत्रातले इथे नाटक वगैरे घेतले जातात. तर खूप सुंदर आहे. आणि हिची जी प्रतिकृती आहे तर प्रत्यक्ष पाहू शकता याचं जी मेन असेल ते खूप मोठं असेल तर पाहू शकता. आणि आमच्या मुलांना पण आम्ही थोडक्यात ही माहिती सांगत आहोत की नेमके काय आहे आणि कशा पद्धतीने. आपण थिएटर पाहिलं पण बंदिस्त थिएटर आहे. तर हे इटलीमधलं सगळ्यात ओपन आणि मोठं थिएटर आहे. 50,000पेक्षा जास्त प्रेक्षक यामध्ये बसू शकतात. इथून ओपन आहे, वरून ओपन आहे आणि इथून एंट्री आहे मेन. तर पाहू शकता खूप छान वाटलं हे पाहायला. पण छोटी गावांना प्रतिकृती पण आपण प्रत्यक्षात पाहायला जाऊ शकत नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनल जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर इथे नेक्स्ट आपण पाहत आहे पेट्रा नावाचं आहे. हे ग्रीकमध्ये पेट्रा नावाचा अर्थ पाषाण आहे. आणि पाषाणापासून हे दगडात कोरलेले आहे आणि खूप भव्य आहे पाहू शकता असं. आणि ही मेन त्याची प्रतिकृती आहे. हे पाहायला पण खूप छान वाटतं. प्रत्यक्ष बघितलं तर खूप छान वाटेल. ही स्मॉल प्रतिकृती आहे तर मी तुम्हाला संपूर्ण दाखवते. आणि आमच्या सान्विकाला पण आम्ही दाखवता येते. इथे समोर नेक्स्ट तुम्ही पाहू शकता इथे सगळ्यांना माहिती आहे. ही आहे चीनची सर्वात मोठी भिंत. चिंच भिंतीविषयी संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे. ती कशा पद्धतीने, तिची लांबी किती आहे, किती एरियामध्ये. ग्रेट वॉल ऑफ चायना चिंच ही भिंत आहे. आणि ते पाहू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते. आतमध्ये एंट्री करता येत नाही कारण सगळीकडे अलाउड नाही. मेन जे प्रतिकृती त्याला संपूर्ण कंपाऊंड केलेलं आहे कारण मुलं वगैरे जातात फोटो काढण्यासाठी. त्यामुळे त्यांनी स्पेशली ते सांगितलेलं असते की कोणत्याही वस्तूला हात वगैरे लावू नये, लांबूनच तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. चला तर आता हे पाहू शकता. आणि त्यानंतर आपलं आहे ताजमहाल. तर सर्वांना माहिती आहे हे भारतातील आग्रा शहरात आहे. यमुनाकडे बसलेले स्मारक आहे. खूप छान आहे. आजपर्यंत कोणाला तिथे एंट्री नाही आहे, लांबूनच पाहावं लागतं. असं वाटतं प्रत्यक्ष आपण ताजमहाल पाहायलाच आलेलो आहे. खूप मस्त वाटतं.
पाहू शकता आमच्या दक्ष आहे, सानिका पण आहेत, त्यांना पण सांगत आहे. तर तू अजिबात कोणाला आती देणे, बाहेरून सगळेजण फोटो काढत आहेत. खूप छान वाटलं. मुलांना खेळायला तर खूप हे पाहू शकतात. सफेद मराठीत मस्त वेगवेगळे अर्थ आहेत. तेवढे याच्यात दुसरे मासे पण असतील आतमध्ये ना. दक्ष बघ किती आहे. आता असतं ते वर नाही येणार एवढे. हो पाळलेले. तो स्विमिंग करते. तो ते काली मुंडी घातली. तो दक्ष वेळे गावाला होती तिचं सगळं चेंज झालेलं आहे. नाही ती तो कसं स्विमिंग करते तर पायी सानू कुठं ब्रिज आहे. हा जाऊ ना तिकडे. तिथं एंट्री नाही आतमध्ये ना. इथे पण एकदा तुम्हाला संपूर्ण ओळखून दाखवतो तुम्ही कशा प्रकारे प्रतिकृती आहे आणि खूप छान वाटतात. मस्त आणि इथे पाहू शकता रेल्वे आहे. लहान मुलांसाठी स्टेशन पण बनवलेलं आहे. मस्त आहे मुलांसाठी. तर इथे गार्डनमध्ये इथे पाहू शकता. इथे 25 रुपये तिकीट आहे मे बी एका मुलासाठी आणि छान आहे. आणि इथे आहे ब्रिज खूप छान आहे. तर शॉवर वगैरे नाही आहे, पाणी वगैरे त्यामध्ये. हा चला इकडून चला. हे वरती या. नुसतं खाली बघा. हे येतात खाते दक्ष. त्याला बघा छान बाप्पा. त्याला बघा मी काढते व्हिडिओ मध्ये. इकडे बघा पाणी येते त्याच्यातून. खालून येते वरती प्रेशरने. दक्षू ए चला आता जायचंय. दक्षू जायचं जायचं जायचं. आमच्या दक्षूला अंधार पडला. तिला पाणी प्यायचं असेल. चला तर आता फाउंटेन शो आहे. खूप मस्त आहे. आम्ही आता पाहायला जाणार आहोत. संध्याकाळचा टाइम झालेला आहे. तर मस्त फाउंटेन शो एन्जॉय करू. या साईडला इकडे
शो पाहून आल्यानंतर आम्ही मस्त दिवसभर एन्जॉय केला. तर बाहेर नकोच जायला म्हटलं, कारण 31 आहे तर बाहेर खूप गर्दी वगैरे आहे आणि जेवणाचं पण एवढं कसं केअर करतात एवढं माहीत नाही. त्यामुळे आपल्या घरगुतीचा आपला मेनू बनवणार आहे. घरी छान मस्तपैकी आज मस्त पनीरची भाजी बनवलेली आहे आणि आता चपात्या घेतील लाटायला गरम गरम. आणि त्यानंतर हे पुलाव बनवणार आहे. घरीच पुलाव बनवते, मला खूप आवडतो आणि शेजवानची चटणी असते त्यासोबत. तर बाहेर जायचं होतं परंतु नको म्हटलं, कारण संध्याकाळचं खूप लेट होतं आणि मुलांचं खाण्याचं खूप येतं. तर पाहू शकता, तर इथे पाहू शकता राईस मी शिजून घेतलेला आहे, एकदम सुट्टा आहे. आणि इकडे आहेत आपल्या पुलाव राईससाठी जे साहित्य, ते साहित्य जमा केलेले आहे. त्याचबरोबर मला इथे येतात, मी आता इथे चमचा मोकळा करून घेते. राईस तर इथे मी सुट्टा करायला ठेवलेला आहे. हे जसं सुट्टा करते जेणेकरून मला सुट्टा होईल. असं मोकळा हवेला मस्त ठेवलेला आहे, सुट्टा होऊन घेतो. तर आता हे सगळ्या जे भाज्या आहेत जे चिरलेल्या मी पुलावसाठी, कोबी आहे, वटाणा आहे, गाजर आहे आणि ते सगळेच चालू फ्राय करून घेणार. आता फ्राय करणार आहे. वटाण्याला थोडा वेळ लागतो, तर वटाणा अगोदर फ्राय करणार आणि त्यामध्ये ते जास्त शिजवायचं नाही, थोडंसं मीठ, तेल आणि थोडी वाफ येऊन द्यायची आणि त्यानंतर मिरची आणि लसूण नंतर तडका द्यायचा. तर पूर्ण रेसिपी तुमच्याशी मी शेअर केली जाईल. तर पहिल्यांदा मी वटाणा फ्राय केले, त्यानंतर शिमला मिरची आहे ती थोडीशी टाकली, जास्त नाही. गाजराचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. तेलात फ्राय करून घ्यायचं आणि थोडंसं झाकण ठेवून घ्यायचं. आणि कोबी जास्त यूज करते मी, कोबीने खूप छान टेस्ट येते पुलाव राईसला. इथे पाहू शकता आता आपण कोबी ह्यामध्ये टाकलेला आहे. तर आजची ही रेसिपीने असा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. फर्स्ट टाईम मी ही रेसिपी तुमच्याशी शेअर करते. आधी मी भरपूर वेळा पुलाव राईस केला आहे पण त्याची रेसिपी शेअर केली नव्हती, तर आज म्हटलं चला तुमच्याशी ही रेसिपी शेअर करावी. आणि आता हे वाफ येऊन देण्यासाठी मी ठेवून देणार. पाहू शकता मस्त. आता थोडंसं हे तेलात आता थोडं फ्राय करून घेणार आणि जास्त शिजून नाही द्यायचं, थोडंसं कच्चंच ठेवायचं. आता हे वाफवून घेणार थोडा वेळ, 5 मिनटं वाफवून घेतलेलं आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने दिसतं. तर हे बाजूला काढून घेणार आणि त्यानंतर मग हिरवी मिरची थोडीशी मला जशी लागेल त्यानुसार आवडीनुसार मिरची, लसूण हे टाकलेलं आहे. ते तडतडला की त्यामध्ये मला जिरं टाकणार आहे. जिऱ्याचा तडका मला खूप आवडतं राईसला आणि अशा म्हणजे आपल्या घरच्या घरी पुलाव राईस केला तर त्याची टेस्ट एकदम छान पण लागते आणि हेल्दी पण असते. तिथे पाहू शकता फक्त कांद्याची पात मी सगळे जे सामान आहे त्याबरोबर टाकत नाही, कारण कांद्याची पात मेल्ट होते म्हणजे ते चिकट होते, त्यामुळे ती नंतरून टाकणार आहे. ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण यामध्ये जिरे आणि मोहरी पण टाकलेली आहे. तर हे सगळं चांगलं शॅलो फ्राय झालं की त्यामध्ये सर्वात अगोदर मी राईस टाकणार. राईसला थोडं अगोदर मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे इथे टाकताना मी प्रमाण मिठाचं थोडं कमीच टाकणार आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपला पुलाव राईस होणार आहे मस्त एकदम. आणि जी रेडीमेड शेजवान चटणी भेटते ती चटणी आणते मी, त्यामध्ये खूप छान आणि मस्त यामध्ये ते दिसतं. तर पाहू शकता यामध्ये आता राईस मी ॲड करणार आहे. राईस छान मस्त आहेत मिक्स करून त्यानंतर जे काय आपण फ्राय केलेल्या ज्या भाज्या आहेत सगळ्या कोबी, वटाणा वगैरे ते त्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर आजचा दिवस तर खूप खास होता आणि मस्त. आणि आता मस्त जेवण वगैरे करणार, खूप भूक लागलेली आणि घरगुती जे जेवण असतं त्याला काही तोडच नाही. हॉटेलमध्ये तुम्ही कितीही खा त्यामध्ये थोडंफार काही ना काही हेल्थ इश्यू असतोच. तर पाहू शकता अशा पद्धतीने आता यामध्ये जे काही भाज्या फ्राय केल्या होत्या अगोदर जास्त शिजलेलं नाही, पाहू शकता थोड्याशा कच्च्याच ठेवलेल्या आहे आणि एकदम छान लागतात, टेस्टी लागतात. राईसमध्ये त्याची फ्लेवर खूप छान लागतात. आणि यावर कांद्याची पात वरून टाकलेली आहे मी, कारण अगोदर भाज्यांमध्ये शिजायला नाही टाकली. तर मस्त कांद्याची पात खायला पण खूप छान लागतात. हे सगळे मस्त एकजीव करणार, थोडा वेळ वाफवू देणं, थोडासा वेळ, कारण ऑलरेडी सगळं शिजलेलं आहे तर थोडाच वेळ हे वाफवून घेणार. तर पाहू शकता मस्त एकदम आपल्या पुलाव राईसला कलर पण आलेला आहे. अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही घरी ट्राय करून पहा. तर मी खूप वेळा केला आहे, तर आजही म्हणलं रेसिपी शेअर करावा. तर आजचा हा पुलाव राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आज आम्ही जे फिरायला 7 वंडर पार्कला, तिथे मस्त मुलांनी पण खूप एन्जॉय केला. तिथे पाहू शकता सानिका आणि दक्षसाठी बटर पनीर मसाला सेपरेट मला करावं लागतं, कारण त्यांना जास्त तिखट आवडत नाही, तर त्यांच्यासाठी. आणि हे शेजवान चटणीचे पॅकेट भेटतात ते आहे, ऑलरेडी आम्ही डीमार्टमधून आणतो पण यावेळेस नाही, तर मी 10 रुपयाचे जे पॅकेट भेटतात ते आणलेलं आहे. चला तर आपला पुलाव राईस तयार झाला. त्यावरून पुन्हा मी थोडीशी कोथिंबीर आणि कांद्याची पात टाकलेली आहेत. अशा पद्धतीने पुलाव राईस आता सानिकाला खायला मी दिलेला आहे, त्यांना पण हे कसं काढतात. तुला कोणती दक्षू, तुला कोणती?
इकडे बघ, बघू हे बघ आईस्क्रीम कशी आहे. यम्मी. यम्मी यम्मी. आम्हाला पोडा आता पप्पा. दक्षिणीन सानूनी फोडली. सानूची कुठे गेले हातात ते. ही फोडा. ही द्या आम्हाला. ही आमची दोन्ही सारखे घ्या. बटरस्कॉच आहे का ही. मग बटरस्कॉच कुठे गेली. बटरस्कॉच कुठं होती. होती ना. हां माझी ग्रीन.